नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा विकतोय 7,000 रुपये प्रति क्विंटल. तर काय आहे बातमी? खरंच कांदा 7,000 रुपये विकलाय का? ही सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर पाहूयात नेमकी काय आहे बातमी. राज्यासह देशभरात मागील वर्षी एल निनोचा प्रभाव राहिल्याने कांदा उत्पादन काहीसे कमी राहिले, ज्यामुळे सध्या महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये आवक काहीशी कमी राहून कांद्याचा दर 3,000 ते 3,800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही काळापासून राज्यातील कांदा दर उच्च पातळीवर स्थिर आहे. मात्र असे असतानाच आता एका बाजार समितीत कांदा दराने तब्बल 7,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत मजल मारली आहे. केंद्रीय ग्राहक आणि संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जून ते जुलै या 2 महिन्यांमध्ये चालू वर्षी देशभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक 12,39,280 टन इतकी राहिली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 17,71,505 टन इतकी नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी कांद्याची आवक जवळपास 30% कमी झाली आहे, ज्यामुळे कांदा दरवाढीला मदत झाली आहे. दरम्यान सध्याच्या घडीला दक्षिणेकडील राज्य असलेल्या केरळमध्ये कांद्याची आवक खूपच कमी आहे, ज्यामुळे सध्या केरळमधील त्रिशूर या बाजार समितीत कांद्याचे दर तब्बल 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले. याशिवाय केरळच्याच कोलेगोडे बाजार समितीतही कांदा दराने 4,400 रुपये प्रति क्विंटलची पातळी गाठली आहे. तर दक्षिणेकडील अन्य राज्यांमध्ये देखील कांदा दर काहीसे चढे असल्याचे पाहायला मिळत आहे.